बंद खोलीचा आवाज. रात्री 11 वाजता आर्या अभ्यास करत बसली होती. घरात सर्वजण झोपले होते. अचानक घराच्या मागच्या बंद पडलेल्या खोलीतून हलका आवाज आला. टक टक टक. आर्या बहुधा वारा असेल असा विचार करून दुर्लक्ष केले. पण काही वेळाने आवाज मोठा झाला. जणू कुणीतरी आतून दारावर बोटाने घासत असेल. "स्स" असा आवाज कुजबुजल्यासारखा आल्यावर आर्याच्या अंगावर काटा आला. ती हळूच उठली आणि खोलीच्या दिशेने गेली. दारावर धूळ जमली होती. कुलूपही वर्षानुवर्षे उघडलेलं, पण आतून तरी आवाज का येत होता? ती नेमकं कानाला दार लावते तेवढ्यात दाराची कडी हळूच आपोआप सरकली. आर्या घाबरून मागे सरकली. दार सावकाश उघडलं. आत पूर्ण अंधार. मग अचानक तिला खोलीत काहीतरी हलल्याचा आवाज आला. तिच्या फोनच्या प्रकाशात तिने पाहिले. खिडकीच्या कोपऱ्यात एक माणसासारखी सावली वाकून बसली होती. आर्या थरथर कापत असतानाच तिची सावली तिच्याकडे वळली. तिचे डोळे लाल चमकत होते आणि चेहऱ्यावर मानवी हसू नसले. खूप दिवसांनी कुणीतरी दार उघडलं. तो आवाज थंडगार कुजबुजल्यासारखा. आर्याने किंचाळत दार बंद केलं आणि पळत बाहेर आली. दुसऱ्या दिवशी आर्याचे कुटुंब त्या खोलीत गेले. आत काहीच नव्हतं. धूळही अजिबात नव्हती. जणू वर्षानुवर्षे खोली बंद झाली. फक्त दाराच्या लाकडावर एक ताजी खरचटलेली रेष होती. जणू कुणीतरी ओरबडलं होतं. तिला अजूनही रात्री कधी कधी तोच आवाज येतो. टक 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 टक.